श्री गणेशाय नमः. तो वानर दिव्य मानव झाला आणि या ठिकाणी त्यातला पितांबर, उत्तरीय, मुकुट इत्यादी स्वर्णालंकारांनी युक्त त्याला प्राप्त झाले. देवदूत सुशील आणि पुण्यवंत त्याला विमानात आरूढ होण्यासाठी आदराने विनंती करू लागले. तेव्हा तो थक्क झाला. आपली एवढी पापे असताना एवढी पापेची मला या सद्गतीला कशी प्राप्त झाली हे मला परत एकदा सांगा. तेव्हा तो वानर रूपी झालेला मानव विचारल्यानंतर देवदूत त्याला सांगू लागले, अरे तू जे काय पुण्य केलंस त्याची गणना या भूलोकामध्ये नाही. पुरुषोत्तम महिन्याचा या ठिकाणी तुला उपवास घडला. जे अन्न तुला असं वाटलं की मी खाऊ शकत नाही त्याचं तू खाली फेकून दिलंस, म्हणून तीच फळे या ठिकाणी कृमी, कीटक इत्यादिकांनी भक्षण केली आणि त्यांचा जीवात्मा तृप्त झाला. दुसऱ्याला अन्नदानाचं फळ या ठिकाणी प्राप्त झालं. स्वतः तू निराहार राहिलास म्हणून या ठिकाणी 5 दिवस तुला उपवास घडला. वेदनेने तू अत्यंत दुःखी झाला होता. शरीराला कष्ट झाले असताना या कष्टामध्ये देखील, रुग्णावस्थेत देखील तू या ठिकाणी उपवास केला आणि या उपवासाचं फळ तुला प्राप्त झालं. तू पाण्यात पडलास, याने तुला नित्य स्नानाचं 5 दिवसाचं फळ देखील प्राप्त झालं आहे. या मृग नामक तीर्थामध्ये तू स्नान केल्याने तुला दिव्य देहाची देखील प्राप्त झाली आहे. त्या सर्व व्रतांचं फळ तुला या ठिकाणी प्राप्त झालं आहे आणि म्हणून तुला आम्ही या ठिकाणी गोलोकात नेण्यासाठी घेऊन जायला आलेलो आहोत. आकाशातून देवगण पुष्पवृष्टी करू लागले आणि मनोवेगाने हा गोलोकामध्ये जाता झाला. या ठिकाणी परमपुरुषोत्तमाच्या चरणापाशी जाऊन याने पुरुषोत्तमाला आदराने वंदन आणि या अधिक मासाची प्रशंसा केली आहे. या अधिक मासाच्या पुण्यकर्माने माझे पापे सर्व नष्ट झाली आणि आता सद्गती प्राप्त झाली आहे. तेव्हा हा धन्य करणारा पुरुषोत्तम मास माझ्या हातून घडलेले हे पुण्य अल्पमात्र जरी असलं तरी अतिशय कल्याणकारी आहे असं जाणून या ठिकाणी अनेक प्रकारच्या भगवंताचं स्तवन हा कदर्य ब्राह्मण करू लागला. या दिव्य देहधारी जी कालांजर पर्वतावर ज्या ठिकाणी मुक्त झाली तेच मृगतीर्थ या ठिकाणी भक्तिभावेला भगवंताने वरदान म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे या नारायणाने नारदाला कथा सांगितल्याप्रमाणे अतिशय समाधान झाले. पुरुषोत्तमाचं या ठिकाणी स्मरण करीत तो सत्य लोकाप्रत गेला. नैमिषारण्यात सुत व शौनकादींनी याप्रमाणे कथा सांगत होते आणि पुरुषोत्तमाचं या ठिकाणी केलेलं अल्पसल्प सेवेचं फळ देखील मोठं या ठिकाणी पुण्य म्हणून जमा होतं. अशा या पुरुषोत्तम मासातील श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी लोक ऐहिक आणि प्रापंचिक सर्व दुःखांचा त्याग करून अंती भगवंताच्या लोकास प्राप्त होतात. या दिव्य स्वर्ग लोकातील लोकांना देखील गोलोकाचा भगवंताचा सान्निध्य आणि निवास दुर्लभ आहे. अशा या भूलोकातील लोक फक्तच हे व्रत करू शकतात आणि भूलोकातूनच त्यांना गोलोकाची प्राप्ती होते. असा अत्यंत कृपा करणारा पुरुषोत्तम मासाचं हे 30 दिवसाचं व्रत या ठिकाणी पूर्ण होत आहे. या आद्यंत व्रतामध्ये आपण पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत या निर्मळ कथेचं श्रवण केलं. आपल्या सर्वांना पुरुषोत्तम मास आणि भगवान श्रीकृष्ण उत्तम प्रकारचं ऐश्वर्य, सुख, समाधान, आनंद आणि आपल्या मनातील कामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देव. भगवंताचं हे पुरुषोत्तम मासाचं स्तवन उत्तरोत्तर आपल्या सर्वांचं कल्याण करणारं आहे. तेव्हा या पुरुषोत्तम मासाला आपण सर्वजण वारंवार नमस्कार करूया आणि पुरुषोत्तमाचा या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा अधिक मास येईल तेव्हा या व्रताचा अंगीकार करूया. पुरुषोत्तम भगवान की जय.